वास्तू तथास्तू असं तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, पण त्याच्याकडं आपलं दुर्लक्ष होतो. आज आपण अशा क्लिनिंगबद्दल बोलणार आहोत की आठवड्यातून नाही तर 15 दिवसातून एकदा तरी आपण केली तर नक्की त्याचा फायदा होईल. जे काही आपले मेकअपचं हे असतं, ड्रेसिंग टेबल वगैरे असतं, ते साफ करणं. त्याच्यानंतर जी आपली बेसिंग असते, खूप वेळा बघितलं असेल की तुम्ही बेसिंगच्या खाली खूप सारी घाण असते. त्याच्यानंतर तीही 15 दिवसातून एकदा मी क्लीन करत असते. त्याच्यानंतर जे काही आपले हे आहे स्विच असतात आपल्या घरातले, त्याच्यावर बहुतेकदा असं होतं की खूप सारा थर साचतो आणि मग नंतर अचानक ते बघितलं की नको नको वाटतं. कोणी जर अचानक आपल्या घरी आलं तर ते बघवताना म्हणजे वेगळंच वाटतं. त्याच्यामुळं मी काय करते, मेन स्विच ऑफ करते आणि 15 दिवसातून एकदा अशा प्रकारे छोटंसं कापड, त्याच्यावर तुम्ही डेटॉल किंवा कोणताही लिक्विड स्प्रे टाकायचा. काहीच नसेल तर आपला हँडवॉश असतो किंवा आपला जो हे असतो डिटर्जंट पावडर असतो, तो टाकून थोडंसं जास्त पाणी न घेता कोरडं जो लिक्विड असेल त्यानेच मी अशा प्रकारे क्लीन करून घेते. लगेच साफ होतात, बघू शकता तुम्ही मगाशी कसे होते आणि आता कसे झाले. त्याच्यामुळं आठवड्यातून नाही होत, प्रत्येक दररोज वरवरची साफसफाई तर आपण करतच असतो. पण 15 दिवसातून एकदा मी असा एक दिवस काढते की ज्या दिवशी मी घरातला प्रत्येक तो कोपरा ज्याच्यावर माझं दररोज लक्ष जात नाही, तर त्याच्याकडे मी लक्ष देत असते 15 दिवसातून एकदा तरी. प्रत्येक दिवशी धावपळीमुळे हे सगळं शक्य होत नाही, त्याच्यामुळे मी 15 दिवसातून एकदा करते. ह्या सगळ्या डाळी वगैरे गावाकडून आल्या होत्या, त्याच्यामुळं ह्यांनाही व्यवस्थित, आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे निवडून वगैरे ठेवणं गरजेचं होतं. तर आता ह्या सगळ्यांना साफ इकडं ज्या भागात तुम्ही राहत असाल त्या भागानुसार डाळी वगैरे किंवा कोणत्याही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. इथं बघू शकता ही जी मटकी आहे त्यात थोडेसे असे कीड झाले. त्याला मी व्यवस्थित वाळवून धुवून ठेवलेली होती, तरीही ते त्याच्यात हे झालं. त्याच्यामुळे मी थोडंसं बॅरिक पावडर असतं, म्हणजे ज्याच्यामुळे कीड वगैरे लागत नाही, असं जे किराणा स्टोअर असेल त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल, तर ते मी सगळे जास्त जर स्टोअर केलेलं असेल कडधान्य वगैरे तर त्यात मी हे ॲड करत असते, मिक्स करून ठेवत असते. त्याच्यामुळे कीड वगैरे लागत नाही. जरी लागले असेल तर त्याच्यातले कीड मरून निघतात बाहेर. आणि मग नंतर जेव्हा तुम्ही हे बनवायला घ्याल, यूजमध्ये आणाल, तेव्हा धुवून वगैरे स्वच्छ, आपण कोणतीही भाजी करताना धुवूनच घेतो, त्याच्यामुळं त्याच्यातला जो पावडर असतो निघून जातो. त्याच्यामुळं एवढं काय आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होत नाही, पण कमी प्रमाणात मी टाकते. त्याच्यानंतर 15 दिवसातून एकदा मी माझं जो काही साहित्य असतं मेकअपचं किंवा काही असतं, सगळं तुम्ही कितीही व्यवस्थित ठेवा, 15 दिवसानंतर ते अस्ताव्यस्त दिसतं. त्याच्यामुळं 15 दिवसातून एकदा मी माझ्या जो काही कबड आहे आपलं मेकअपचे दररोज लागणारे प्रोडक्ट जे काही आहे ते सगळं व्यवस्थित हाताळत असते. त्याच्यातलं जे काही एक्सपायर झालं आहे मी टाकून देते आणि जे आहे ते यूजला होईल असं वर काढून ठेवते. आता बऱ्याच गोष्टी याच्यातल्या एक्सपायर झालेल्या होत्या, ती मी टाकून देणार होते. त्याच्यानंतर घरातला दरवाजा, ह्याला पॉलिश नाही आहे, आम्ही जिथं राहतो त्याला फक्त नवाच बांधकाम आहे, त्याच्यामुळं अजून पॉलिश वगैरे बाकी आहे. तर बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे हा दरवाजा. तर त्याला आतून वगैरे ना अशा प्रकारे जाळे लवकर धरतात. त्याच्यामुळं 15 दिवसातून किंवा दररोज थोडंफार करत असते, पण 15 दिवसातून एकदम डीप क्लिनिंग माझी होते. म्हणजे आपल्या घरात राहण्यासारखं वाटतं. जर तुम्ही ज्या दिवशी क्लिनिंग केली, बघू शकता तुम्ही, त्या दिवशी तुम्हाला दिवसभर एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. मला तर ते एक म्हणतात ना, अशा प्रकारे एखादा आजार झाला आहे म्हणजे काही इकडं गेले तर तिकडं स्वच्छ ठेवेल, त्या रूममध्ये गेले तर तिकडं स्वच्छ ठेवेल, असं करत करत माझं पूर्ण दिवस जात असतं. तर अशा प्रकारे हे साफ वगैरे झाले आहे. आणि मेन म्हणजे खिडक्या असतात ना, खिडक्यातले आतले जे हे असतात, आपण दररोज साफ करू शकत नाही, एवढा वेळ आपल्याकडे दररोज नसतो. तर 15 दिवसातून एकदा तरी मी याच्यावर झाडू किंवा कापड हे करून व्यवस्थित हे करत असते, पुसत असते. त्याच्यानंतर जे काय आपलं बाथरूममध्ये जे काही हे असतात नळ वगैरे, किंवा आपण तिथं काय ठेवत होतो, शॅम्पू, लिक्विड वगैरे जे काय असेल, फेसवॉश वगैरे, ते तर तेही एकदा 15 दिवसातून क्लीन छान करते मी गरम पाण्याने वगैरे. त्याच्यानंतर मेन म्हणजे आपला फ्रीजवरही खूप सारा थर साचलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर 15 दिवसातून एकदा तरी हे देते, पूर्ण निघत नाही. त्याच्यानंतर त्याच्या मागे जो साठलेला पाणी असतो, खूप लेडीजला माहीत असेल की त्याच्या मागचं पाणी जो असतो, 2च हे असतात त्याला, त्याने आपण व्यवस्थित त्याला काढून
व्यवस्थित लावू शकतो. परत त्याच्यातलं पाणीही काढावं लागतं. त्याच्यानंतर जो काही आपला मिक्सर आहे, दररोज वरवर आपण पुसतो, पण 15 दिवसातून एकदा त्याला पूर्णपणे क्लीन ओल्या कापडाने करते. त्याच्यानंतर देवघरातल्या ज्या काही वस्तू असेल, दररोज साफ होत नाही, पण 15 दिवसातून एकदा मी पूर्ण देवघर व्यवस्थित एक एक वस्तू त्याच्यातल्या लागणाऱ्या साफ करत असते. त्याच्यानंतर जे काही आहे आपले शूज रॅक असतो, त्याच्यावरचे जे काही शूज सँडल वगैरे आपले असेल, तर तेही 15 दिवसातून एकदा, म्हणजे असं नाही की दररोज करत नाही, पण 15 दिवसातून एकदा करते. त्याच्यानंतर जे काही सोफा कवर आहे तेही एकदा, आणि बेड कवर तेही 15 दिवसातून एकदा क्लीन करते.